नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एमएच सेट परीक्षा पेपर क्रमांक 1 साठी अत्यंत महत्त्वाचं असणारं प्रकरण म्हणजे डाटा इंटरप्रिटेशन, ज्याला आपण माहिती विश्लेषण असं देखील म्हणतो, जे तुम्हाला 10 गुणांसाठी विचारलेलं असतं। त्यावर आधारित आपण सराव प्रश्नावर चर्चा करणार आहोत। या अगोदर आपण जवळपास 14 भाग पाहिले आहेत डाटा इंटरप्रिटेशनचे। 15व्या भागामध्ये अजून काही सराव प्रश्नावर आपण चर्चा करूयात। प्रश्न दिलाय आपल्याला की प्रश्न क्रमांक 31 ते 35 हे पुढील माहितीवर आधारित आहेत। एका राज्यस्तरीय स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा खेळातील सहभाग खालील कोष्टकात दिलेला आहे। प्रत्येक खेळात मुलांचा व मुलींचा सहभाग सारखाच आहे। अतिशय महत्त्वाची ओळ इथंच आहे की मुलांचा आणि मुलींचा सहभाग जे स्पर्धक आहेत ते सारखेच आहेत। मग आता काय काय दिलंय? जिल्हे दिलेत जालना, अमरावती, जळगाव, सातारा। कबड्डी, फुटबॉल, गोळाफेक, खो खो आणि बुद्धिबळ। मग यामध्ये समजा जर कबड्डीचे जालन्याचे 70 विद्यार्थी आहेत तर 35 मुलं 35 मुली, अमरावतीचे 40 मुलं 40 मुली, जळगाव 25 मुलं 25 मुली आणि सातारा 15 मुलं 15 मुली, या पद्धतीनं। मग यावर आधारित काय काय प्रश्न आहेत ते आपण पाहूयात। प्रश्न दिलाय आपल्याला की खो खो मधील स्पर्धकांची संख्या व एकूण स्पर्धकांची संख्या यांचं गुणोत्तर काढा। मग आता काय करावं लागेल आपल्याला? तर त्यामध्ये एकूण स्पर्धक किती आहेत हे मोजावं लागेल। कशा पद्धतीनं? तर बघा, पहिले आडवी बेरीज केली। जालन्यामधून कबड्डी, फुटबॉल, गोळाफेक, खो खो, बुद्धिबळ 70 विद्यार्थी, 80 विद्यार्थी, 50, 30, 50, एकूण आहेत 280। अमरावतीमध्ये 320, जळगावमध्ये 300, साताऱ्यामध्ये 300, एकूण विद्यार्थी झाले 1200। आता तुम्हाला एक प्रश्न असेल, सर उभी बेरीज 1200 आली, मग आडवी का केली? तर आडवी बेरीज यासाठी केली की कबड्डी खेळामध्ये एकूण किती विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला स्पर्धकांनी? 230, फुटबॉलमध्ये 310, गोळाफेक 220, खो खो 180, बुद्धिबळ 260। ही कुठून आली आहे आकडे? तर उभी बेरीज केली, बरोबर। जेव्हा आपण उभी बेरीज केली तेव्हा आपल्याला त्या खेळातील एकूण स्पर्धक कळले, हे बघा, ठीक आहे। आणि जेव्हा आडवी बेरीज केली तेव्हा त्या जिल्ह्यातील एकूण स्पर्धक कळले। मग आता पुढचा प्रश्न की खो खो मध्ये किती स्पर्धक आहे? खो खो मध्ये 180, 180 गुणोत्तर काढायचं, एकूण 1200, शून्य काटला, शून्य काटला, 3 ने भाग जातो, बरोबर आहे। किंवा आणखी छोटं छोटं करत जाऊ आपण, 2 ने भाग देऊ, वरती आले 9, छेदात आले 60, मग आता 3 ने भाग देऊ, 3 त्रिक 9 आणि 3 दुनी म्हणजे 20 त्रिक 60, 3/20 हे आपलं उत्तर होणार आहे। पुढचा प्रश्न बघूयात यावर आधारित की कोणत्या खेळात मुलींची संख्या सर्वात कमी आहे? आता एकूण स्पर्धकामध्ये मुलं आणि मुली 50-50 आहेत। मग आता काय करायचं आहे? फक्त खेळाला अर्ध करा। कबड्डीमध्ये एकूण 230, अर्धे 115, फुटबॉलमध्ये 310, अर्धे 155, गोळाफेकमध्ये 220, अर्धे 110, खो खोमध्ये 180, अर्धे 90, बुद्धिबळामध्ये 260, अर्धे 130, एकूण 1200 स्पर्धक, त्यापैकी 600 मुली। सगळ्यात कमी आहेत खो खोमध्ये, सर्वाधिक आहेत फुटबॉलमध्ये, मग सर्वात कमी खो खो, पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर होणार आहे। पुढचा प्रश्न घेऊयात आपण। खालीलपैकी जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घेतलेला खेळ कोणता? मग आता आपण बघूयात। कबड्डीमध्ये किती आहेत? 230, फुटबॉल 310, गोळाफेक 220, खो खो 180, बुद्धिबळ 260। आता पर्याय बघूयात। खो खोमध्ये आहेत 180, गोळाफेकमध्ये 220, कबड्डीमध्ये 230, बुद्धिबळ 260, म्हणजे आपलं उत्तर झालं बुद्धिबळ 260। आता तुम्हाला एक प्रश्न पडेल, सर 310 तर फुटबॉल सर्वाधिक आहे, पण 310 पर्यायातच दिलेलं नाही ना। पर्यायामध्ये जे 4 दिले आहेत त्यामध्ये सर्वाधिक कोण आहे? तर बुद्धिबळ 260। म्हणजेच हा प्रश्न खरोखर बुद्धिबळासारखाच होता। ट्रिकी क्वेश्चन आहे। इथे फुटबॉल उत्तर आहे पण फुटबॉल पर्यायच नाही आहे, म्हणजे दिलेल्या पर्यायातलं उत्तर आपल्याला निवडायचं आहे। पुढचा प्रश्न आहे आपल्यासाठी
कोणत्या जिल्ह्यातील स्पर्धकांची संख्या ही एकूण स्पर्धकांच्या 25% आहे? मग आता आपण काढूयात. जालन्याचे स्पर्धक 280, एकूण 1200 म्हणजे किती आले? जर आपण काढले 280 भागिले 12 कट 23.33. अमरावतीचं सेम त्या पद्धतीने भागिले 12 केलं आहे तर किती आले? 26.66. आणि 300 हे तर डायरेक्टच आहे, 25 त्रिक बरोबर आहे. म्हणजे काय सरळ 25. कसं काय करायचं होतं? 100 1200 म्हणजे 100% ना, तर 25% किती? भागिले 4. 300 म्हणजे उत्तर आहे जळगाव आणि सातारा. असा पर्याय आहे का? आहे ऑप्शन सी, जळगाव व सातारा. तुम्ही 300 भागिले 12 जरी केलं तरी पण आपलं उत्तर येणार आहे. आणि DIचा यावरील शेवटचा प्रश्न, जालना व अमरावतीच्या स्पर्धकांचे प्रमाण शोधा. 8/7, 7/8. जालन्याचे स्पर्धक किती आहेत? 280. आणि अमरावतीची किती आहे? 320. म्हणजे 280/320. 0 काटला 2चा भाग गेला 14/16. परत 2चा भाग गेला 7/8. ऑप्शन नंबर बी आपलं उत्तर होणार आहे. आता याप्रमाणे आपण DIचे या अगोदर जवळपास 14 व्हिडिओ बनवलेले आहेत जे तुम्हाला अत्यंत उपयुक्त होतील. आपण 2025साठी बघा काय केलं आहे. 15 जून 2025ला जी आपली सेट परीक्षा आहे यासाठी आपण 12 पेपर हे PDF स्वरूपात घेत आहोत जे तुम्हाला व्हॉट्सअपला मिळतील. त्यासाठी 450 रुपये फीस आहे आणि मोबाईल नंबर आहे 9823247191. या नंबरला तुम्ही फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे. तिथं नाव येईल ओएसिस करिअर पॉईंट किंवा गणेश विश्वनाथ गुजर. हे पेपरसाठी आपण एक विशिष्ट प्रकारचा टाइमटेबल बनवला होता. जसं 20 जानेवारी, 16 फेब्रुवारी, 23 फेब्रुवारी याप्रमाणे आपला 12 क्रमांकाचा पेपर हा 27 एप्रिलला होणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही कधीही पाहत असा, काही अडचण नाही. ज्या तारखेला तुम्ही 450 रुपये फीस फोनपे किंवा गुगल पे करून 9823247191 या नंबरला व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट तुमचं नाव आणि जिल्ह्याचं नाव पाठवसाल, त्या दिवशी तुम्हाला त्या तारखेपर्यंत झालेले पेपर लगेच मिळतील व राहिलेले टाइमटेबलनुसार मिळतील. समजा व्हिडिओ तुम्ही 27 एप्रिलच्या नंतर पाहत आहात तर पूर्ण 12 पेपर तुम्हाला फीस पाठवल्यानंतर लगेच PDF स्वरूपात व्हॉट्सअपला मिळतील. त्याची ॲन्सर की मिळेल व व्हिडिओच्या विश्लेषणाची लिंक मिळेल. आपण 2011 ते 2024पर्यंतच्या सर्व पेपरचं ॲनलाइज करून अत्यंत दर्जेदार पद्धतीनं हे सराव पेपर बनवलेले आहेत. आणखीन डिटेलसाठी तुम्ही आपल्या सेटनेट स्टडी या टेलिग्राम चॅनलला जाऊ शकता, जिथे तुम्हाला पोल क्वेश्चनसुद्धा मिळतील व काही महत्त्वाचे अपडेटसुद्धा मिळणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. त्याचबरोबर ओएसिस करिअर पॉईंटचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.